Good morning, Department of Commerce and Management. My name is Dr. Ashok Pandurang Jadhav, Head of Department of Commerce and Management. And our medium is Marathi. It means we are going to study in Marathi. तर बघा, आपणाला कर्मचाऱ्यांना जो ताण असतो हा ताण कमी करण्यासंदर्भातील या ठिकाणी आपण हे या ठिकाणी उपाययोजना वगैरे पाहिजे. तर या ताण व्यवस्थापनामध्ये काय बघायचं आहे आपणाला? ताण म्हणजे काय, ताणाचे प्रकार कोणते, ताणाची लक्षणे कोणती, त्याचबरोबर ताण व्यवस्थापनाचा अर्थ, ताणाची कारणे आणि त्यामध्ये व्यक्तिगत कारणे आणि त्याचबरोबर या ठिकाणी सामूहिक कारणे. सामूहिक म्हणजे काय? संघटनवादी कारणे. आता बघा, मॅनेजमेंट म्हणलं की तुम्हाला माहीतच आहे की सामूहिक प्रक्रिया असते आणि सर्वांनी एकत्रित काम केल्याशिवाय त्यांचा उद्देश साध्य होत नाही. असो, आपल्याला आता ताण व्यवस्थापनाचा अर्थ बघायचा. तर ताण म्हणजे काय? तर ताण म्हणजे अशी संज्ञा दिलेली आहे की ताण ही एक प्रतिक्रिया असून जी व्यक्तिगत वैशिष्ट्ये व मानसशास्त्रीय प्रक्रियेतून निर्माण होते. बघा, ताण म्हणजे काय? ही व्यक्तिगत प्रक्रिया आहे. बघा, आपणाला एखाद्याला राग येतो. राग आल्यानंतर आपण दुसरं काहीतरी या ठिकाणी शब्द बोलतो. मूर्ख असा असेल किंवा या ठिकाणी नॉनसेन्स असा शब्द असेल, हे ताणाचं या ठिकाणी लक्षण आहे. तर ताण ही एक प्रतिक्रिया असून जी व्यक्तिगत वैशिष्ट्ये व मानसशास्त्रीय प्रक्रियेतून निर्माण होते, जी बाह्य कृती, परिस्थिती अथवा घटनेचा परिणाम असते व व्यक्तीकडून शारीरिक अथवा मानसिक स्वरूपाच्या विशेष अपेक्षांची मागणी असते. आता ताण कशासाठी येतो रे? कशासाठी ताण येतो असं म्हणलं? प्रत्येकाची काही ठराविक उद्दिष्टे ठरलेली असतात आणि ती उद्दिष्टे पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी कमी ठराविक वेळेत या ठिकाणी पूर्ण व्हावी यासाठी ताण या ठिकाणी निर्माण होतात. आता आपणाला माहीत आहे की आपलं काम हे उद्यापर्यंत आपणाला पूर्ण करायचं आहे, पण उद्यापर्यंत नाही झालं तर मला या ठिकाणी त्यानंतर काही या ठिकाणी शिक्षा होईल किंवा या ठिकाणी दंडात्मक कारवाई होईल, अशा पद्धतीनं या ठिकाणी भीती वाटते. त्याला आपण ताण म्हणतो. ताणाचे प्रकार अनेक आहेत. वैयक्तिक कृतीपेक्षा आता अनेक व्याख्या दिलेली आहेत ताणामध्ये. लाझारस या मानसशास्त्रज्ञांनी ही व्याख्या दिलेली आहे. त्यांनी सांगितलंय की वैयक्तिक कृतीपेक्षा जास्त अपेक्षा, संघर्ष व तणाव निर्माण करणारी अवस्था म्हणजे मानसिक ताण होय. लक्षात येते? मानसिक ताण कसा निर्माण होतो? तर आपली कपॅसिटी किती आहे आणि आपण काय केलं पाहिजे. आपण त्याला म्हणतो की अंथरूण, काय म्हणते त्याला बघा, की अंथरूण पाहून हातपाय पसरले. बरोबर आहे? तर आपली कुवत आहे तेवढीच या ठिकाणी उद्दिष्ट ठरवलेलं असलं पाहिजे. कृतीपेक्षा जास्त उद्दिष्ट जर ठरवलेलं असेल तर तुम्ही अयशस्वी होता आणि अयशस्वी झाल्यानंतर तुम्हाला असमाधान वाटतं आणि असमाधान वाटल्यानंतर तुमची मानसिक स्थिती बदलत असते. म्हणजे प्रत्येकाने एक लक्षात घेतलं पाहिजे, आपली कुवत मर्यादित आहे आणि या कृतीप्रमाणेच
या ठिकाणी उद्दिष्टे निश्चित केलेली असली पाहिजे. आता ह्या 2-3 व्याख्या आपण ताणाच्या बघितल्या. तर ताण हा काय आहे? ताण म्हणजे मनावरला स्ट्रेन, मनावरला ताण, दबाव असतो मनावर, त्याला म्हणतो आपण ताण. तर ताण ही एक मानसिक प्रक्रिया असल्याने ती मानसिक अवस्था होय. बघा, ताणामध्ये काय असतं तर ही अवस्था ही मानसिक असते. एखाद्याला या ठिकाणी एखादी गोष्ट घडल्यानंतर लगेच ताण निर्माण होतो की माझ्या बाबतीत असं काय झालं तर आपण काय करावं याचं, हे या ठिकाणी आपलं नियोजन या ठिकाणी असणं गरजेचं असतं. म्हणजे ही मनाची स्थिती आहे आणि मनाची स्थिती ही दिसत नाही, ती मानसिक स्थिती आहे. आणि मानसिक स्थिती व्यवस्थितपणे राहण्यासाठी प्रत्येकाचं आरोग्य शारीरिक संपन्न असलं पाहिजे. म्हणजे शारीरिक कुवत त्याच्याकडे असलं पाहिजे, त्याची विचार करण्याची क्षमता चांगली असली पाहिजे. असं जर असेल तर या ठिकाणी ताण निर्माण होणार नाही. जर या ठिकाणी अनेक लोकांना ताण निर्माण होत असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे? त्यांनी प्रथमतः आपल्या कामाचं नियोजन केलं पाहिजे आणि नियोजन केल्यानंतर त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. पाठपुरावा केल्यानंतर या ठिकाणी ते काम आपण बरोबर केलं किंवा नाही आणि या ठिकाणी किती या ठिकाणी अपेक्षेपर्यंत पूर्ण केलं हे या ठिकाणी स्पष्ट होईल. तर ताणाच्या वैशिष्ट्यामध्ये पहिली गोष्ट आहे की ताण ही एक मानसिक अवस्था आहे, ही दिसत नाही. प्रत्येकाचा ताण, आता तुम्ही जर पाहिलं की कुणाच्या मनावर किती ताण आहे लक्षात येणार नाही. माझ्या मनावर वेगळा ताण असेल, तुमच्या मनावर वेगळा ताण असेल, प्राचार्यांच्या मनावर वेगळा ताण असेल, नॅक कोऑर्डिनेटरच्या मनावर वेगळा ताण असेल. कारण त्याला किती या ठिकाणी कामं पूर्ण करावायची आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं कामाच्या या ठिकाणी गरजेप्रमाणे ताण निर्माण होत असतो. दुसरी गोष्ट आहे तर ताण अवस्थेमध्ये व्यक्तीचे मानसिक संतुलन बिघडते. दुसरं वैशिष्ट्य आहे मानसिक संतुलन बिघडते. कारण का? आपणाला टेन्शन असलं ना की आपण झटकेशी काय तर बोलून जातो. मानसिक या ठिकाणी टेन्शन असणं हे अतिशय घातक आहे. यासाठी व्यक्तीनं किंवा प्रत्येक कर्मचाऱ्यानं काय केलं पाहिजे? हसत खेळत राहिलं पाहिजे. तरच या ठिकाणी संस्थेचं कार्य कार्यक्षमपणे पूर्ण होण्यास या ठिकाणी मदत होऊ शकते. तर पुढं या ठिकाणी ताण अवस्थेमध्ये व्यक्तीचे मानसिक संतुलन बिघडते. म्हणजे आपणाला राग येणं हे ताणाचं लक्षण आहे. त्याचबरोबर आपण रडणं किंवा अश्रू गाळणं हे ताणाचं लक्षण आहे. त्याचबरोबर आपण खेकसाखेकसी करणं किंवा एखाद्यावर ओरडणं हे सुद्धा ताणाचं लक्षण आहे. तर हे ताण नियंत्रित करण्यासाठी काय उपाययोजना आहेत हे आपण नंतर या ठिकाणी आपल्या या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. दुसरी गोष्ट आहे की ताण हा व्यक्तीमधील भावनिक अथवा पर्यावरणातील घटकाचा परिणाम असतो. ताण का निर्माण होतो? तर ताण हा व्यक्तीमधील भावनिक घटकाचा, व्यक्तीच्या भावना वेगवेगळ्या असतात. प्रत्येकाच्या डोक्यात भावना आहेत, प्रत्येक व्यक्तीमध्ये भावना आहेत आणि ह्या भावनेचं या ठिकाणी प्रतिक्रिया ज्या व्यक्त होतात त्याला आपण ताण म्हणत असतो. पर्यावरणातील बघा या ठिकाणी पर्यावरणातील ताण म्हणजे काय? आता मी या ठिकाणी इचलकरंजीवरून साखराळ्याला निघालेलो आहे किंवा इचलकरंजीवरून मुंबईला निघालेला आहे.
आणि या ठिकाणी माझी गाडी 8 वाजता येणार आहे आणि गाडी 8 वाजता आलेली नसेल, त्यानंतर ती 8:15 वाजता आली नाही, 8:30 वाजता आली नाही, तर माझ्या मनामध्ये ताण निर्माण